स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. मित्रो, चला सुरू करूया व्हिडिओ. मित्रो, आपल्या सर्वांसाठी आपल्या प्रश्न उत्तर सिरीजचा हा भाग 2 घेऊन येत आहे. ज्या मित्रांनी भाग 1 पाहिला नसेल त्यांच्यासाठी ते आय बटनवरती मी त्याची लिंक प्रोव्हाइड करत आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड करत आहे. तर मित्रो, आपण मागील भागाला आपल्या लक्षात आलंच असेल की मी प्रश्न उत्तर या सिरीजमध्ये चालू केलेले आहेत. महत्त्वाचे प्रश्न उत्तर जे पुढील याच्यात म्हणजे आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतात, अशा प्रश्न उत्तरांची ही सिरीज आहे. तर मित्रो, चला बघूया काय पुढील म्हणजे भाग 2चे जे प्रश्न आहेत ते बघूया. तर मित्रो, हा आहे आपला पहिला प्रश्न. यात बघा काय विचारलेला आहे. भारताच्या सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेट सुविधा कधीपासून सुरू करण्यात आली? मित्रो, आपण जे आता इंटरनेट वापरत आहे म्हणजे जिओ झालं, ब्रॉडबँड झालं, याची सुरुवात कधी झाली? तर याची मित्र सुरुवात झाल्याचं वर्ष विचारलेलं आहे. 1986, 99, 2000 आणि 95. तर यापैकी योग्य ऑप्शन आहे 1995. 1995ला ह्या सर्वसामान्यांसाठी इंटरनेट जे आहे हे ओपन करण्यात आलं होतं. हा झाला आपला प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेमध्ये मजकूर लिहिण्यासाठी म्हणजे आपण जर मराठी किंवा हिंदी किंवा आपली जी लँग्वेज असतात म्हणजे जशी तेलुगू, मल्याळम, ह्या ज्या प्रादेशिक लँग्वेज ज्याला म्हणतात की जशी आपली जी म्हणजे एका राज्याची भाषा असते त्याला टाईप करण्यासाठी कुठलं कोड वापरला ते मोबाईलमध्ये म्हणजे कुठल्या यानी ते इनपुट होते याच्यात मोबाईलच्या आपल्या म्हणजे OSमध्ये, तर त्याला म्हणतात युनिकोड असतो. ते युनिकोडमधून ते सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईलला समजतात आणि त्यातून ते टाईप करायला आपल्याला सोपी जातात. तर बघा पुढील प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप हे गुगलशी संबंधित आहे? मित्र, आपण फोनपे, पेटीएम ह्या सगळ्या गोष्टी वापरतो, त्यातलं गुगलशी संबंधित कुठला ॲप आहे? तर त्याचं नाव आहे तेजचं आता नाव बदलून GPay झालेलं आहे म्हणजे गुगल पे. तर हे गुगल पे म्हणजेच त्याचं नाव पहिले होतं तेज, आता ते गुगल पे झालेलं आहे. ते कशी संबंधित आहे? ते गुगलशी संबंधित. हा एकदम सोपे प्रश्न होता. पण हा प्रश्न पण म्हणजे आता या संबंधित की पेटीएमची कंपनी कुठली, तर त्याचं वन टेलिकॉम काहीतरी नाव आहे, ती कंपनी आहे. असे कुठला पण प्रश्न येऊ शकतो की भीम म्हणजे भारत सरकारचं ॲप्लिकेशन कोणतं आहे आपल्या पेटीएम म्हणजे आपल्या याच्यासाठी UPIसाठी कुठलं ॲप्लिकेशन आहे? तर ते भीम हे गव्हर्नमेंटचं सरकारचं ॲप्लिकेशन आहे. असा पुढच्याच प्रश्न विचारू शकतो सेट विभाग. त्याच्यामुळे हा प्रश्न नक्की लाईटली घेऊ नका. याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन घ्या तुम्ही पुढच्यात. याच्याबद्दल मी पण आलेली पुढे व्हिडिओमध्ये आणणारच आहे माहिती, परंतु आपण पण आपल्या याच्यावरती रिसर्च करत राहा. बघा पुढील बघूया प्रश्न. आता हे प्रश्न आहेत ऑनलाईन संबंधित प्रश्न आहे. पण बघा पुढील कोणत्या उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याच्या संबंधात म्हणजे साहित्य संदर्भ पुरवते आपल्याला. तर ते आहे ई शोध सिंधू. म्हणजे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी रिसर्च करायचं असेल म्हणजे PhD करायची असेल तर त्यामध्ये ई शोध सिंधूचा खूप उपयोग होतो. बघा पुढील प्रश्न बघूया. क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे? अनेक प्रोटोकॉल आहेत देशांनी म्हणजे सर्व जगातल्या देशांनी मिळून आता जे जागतिक पर्यावरण बदल होत आहेत याच्या संदर्भात याच्यापासून वाचण्यासाठी सर्व देशांनी मिळून काही प्रोटोकॉल केले आहेत. त्यापैकी क्योटो प्रोटोकॉल हा एक महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे. तर हा कशा संदर्भात आहे? हा वैश्विक वातावरण बदल म्हणजे जे वातावरण बदललं ते कधी पण पाऊस होतो, कधी गारपीट होते. पहिले असं नव्हतं व्हायचं. तर आता जे वातावरण बदलामुळे ज्या सगळ्या प्रॉब्लेम निर्माण झाले याच्यापासून वाचवायसाठी म्हणजे आता आपण रिव्हर्समध्ये घ्यायसाठी सगळ्या जे झालेले बदल रिव्हर्स करण्यासाठी वैश्विक वातावरणामध्ये बदलावरती अध्ययन करण्यासाठी हा क्योटो प्रोटोकॉल या भरपूर म्हणजे जगातल्या सगळ्या देशांनी पाळलेला आहे. बघा पुढील प्रश्न बघूया. घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्याच्या पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली आहे? तर ती आहे सौर औष्णिक पद्धती. सौर औष्णिक पद्धती म्हणजे आपण बघितलं असेल की आपल्या गच्चीवरती एक सोलर पॅनलचं हे लागतं, ट्यूब लागतात. त्या ट्यूबच्या अंदर पाणी जाते, ते गरम होते आणि ती पाईपलाईनच्या सहारे आपल्या घरात बाथरूमपर्यंत पोहोचते. त्याला म्हणतात सौर औष्णिक पद्धतीने पाणी गरम करणे. आपण ते हॉटेल्स वगैरेमध्ये बघितलं असेल, काही लोकांच्या घरावर पण त्याचे टाकी लागली असते, त्याला पाईप्स दिलेले असतात, असे ते असते सौर औष्णिक प्रकल्प. पुढील प्रश्न बघूया. आपल्याला पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचा अमाप वाढ कशामुळे होते? म्हणजे जर आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीची वाढ कशामुळे होते? तर ती होते नायट्रोजन आणि फॉस्फरसमध्ये. तुम्ही बघितलं असेल आपण जर आपल्या झाडांना पण आपण खत जर टाकायचं असेल तर ते NPK टाकतो म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फेट, तर त्यात आपण हे टाकतो. त्याच्यामुळे नायट्रोजन आणि फॉस्फेटमुळेच हे जलीय वनस्पती पण अमाप प्रमाणात वाढतात. हा आपला प्रश्न आहे. बघा पुढील प्रश्न बघूया. हे प्रश्न मित्र वारंवार रिपीट होत आहेत, त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका की हे PYQ आहेत. PYQ तर आहेतच आहेत, पण परंतु हे प्रश्न पुढच्या ह्याच्यात पण रिपीट होत असतात, त्याच्यामुळे तुम्ही लाईटली घेऊ नका. हे प्रश्न वारंवार हा व्हिडिओ बघा आणि पाठ करून घ्या. बघूया प्रश्न काय आहे. तर खालीलपैकी हवा प्रदूषण करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ॲसिडिक रेन
साठी कारणीभूत आहे. ॲसिड रेन बघा, ॲसिड रेन आपण ऐकलं असेल पुष्कळ वेळा, आपल्या भागात पण पुष्कळ ॲसिड रेन होते. म्हणजे वरतून केमिकलसारखं एक होते, वर्षावसारखं पाणी म्हणजे हे होते, त्याच्यामुळे झाडं वगैरे मरतात. हे जिथं आपले समजा म्हणजे खूप साऱ्या फॅक्टरीज वगैरे असं MIDC एरिया मोठ्या प्रमाणात तिथे ॲसिड रेन जास्त प्रमाणात होत होते. कारण की जिथे प्रदूषण जास्त असते त्याच्यामुळे तिथे ॲसिड रेन होते. तर ही ॲसिड रेन ॲसिड रेनमध्ये नेमकं काय कारण असते, ते असते SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड. हे जे आहे याच्यामुळे ॲसिड रेन होते. हे जिथं समजा आपले खतांचे कारखाने जास्त प्रमाणात असतात, खतांचे कारखाने SO2चा खूप मोठ्या प्रमाणात उत्सर्जन करतात आणि त्याच्यामुळे ही ॲसिड रेन होते. तर मित्रो, अशा प्रकारे ॲसिड रेनचं कारण आहे SO2. चला बघूया पुढील प्रश्न. म्हणजे महानगरपालिका घनकचरा म्हणजे ओला घनकचरा जो आहे त्याच्या म्हणजे कशा प्रकारे त्याला हे करून म्हणजे कुठली प्रोसेस वापरून त्याला सुपीक करतात, म्हणजे झाडांसाठी खत वगैरे तयार करतात आपल्या ओला कचरा असून महानगरपालिका कशा पद्धतीने करते, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मित्र कंपोस्टिंग. मित्र हो, कंपोस्टिंग साधी आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपण शेतकरी असतो, शेती संबंधित असतो प्रत्येकजण, कारण की महाराष्ट्रात 70-80% लोक शेतीच करतात. तर कंपोस्ट आपल्याला माहीतच असेल की कंपोस्ट नावाचं एक खत असते. तर ते खत महानगरपालिका आपल्या ओल्या घनकचऱ्यापासून बनवते. आता असे पुष्कळचे युनिट्स प्रत्येक महानगरपालिकेने कार्यान्वित केलेले आहेत. तर त्याच्याकडून काय करतात, ओल्या कचऱ्यापासून ते कंपोस्ट बनवतात आणि ते कंपोस्ट मग शेतकऱ्यांना किंवा गावात म्हणजे जे शहरात लोक राहतात त्यांच्या गार्डनसाठी ते विकतात. बघा पुढील प्रश्न बघूया. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्थांचे या नावाने ओळखले जायचे. बघा हे सोपी प्रश्न आहे, कारण की आता पण आपण त्या गोष्टी बघत आहे. ते मोगल काळातले त्याचं नाव आहेत. बघा काय बघत आहे आपण आता, मोगल काळामध्ये उच्च शिक्षणासाठी कुठलेच वापरत होते, त्यामध्ये होते मदरसा. आपल्या पण आजूबाजूला कुठे ना कुठे आपण मदरसा बघितला असेल. तो मदरसा ते 10वीपर्यंत असला, पण मुघल काळामध्ये त्याचं जे उच्च शिक्षण होतं त्याच्यासाठी मदरशामध्ये ते शिक्षण घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला सध्या अशी आपण जर रिलेट केलं तर प्रश्नाचं आपलं उत्तर येऊ शकतो. तर मित्रांनो, नक्की असंच रिलेट पण करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे प्रश्न समजा एखादा प्रश्न माहीत नसेल, आता समजा मोगल काळाला आपल्याला माहीत नसेल, तर एक थोडासा एक अंदाज येते की मदरसा हे म्हणजे मुस्लिम शिक्षणाशी जुळत आहे, त्याच्यामुळे मदरसा हे उत्तर बरोबर आहे. बघा पुढील प्रश्न विचारूया, बघूया. तो आहे रुसा योजना. रुसा म्हणजे काय आहे? राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अनुसंधानसाठी ही एक म्हणजे एक गव्हर्नमेंटची एक स्कीमसारखं आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्टसारखं आहे. ते काय करते, तर ते राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवते, म्हणजे त्यांना पैसा पुरवते. कोणाला? उच्च शिक्षण संस्थांना. कोण पुरवते? रुसा. याचं काम काय? उच्च शिक्षणांना पैसा पुरवणे. त्याच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास कुठे केला जातो? पर्यावरणाचा संबंध असणारा अभ्यास कुठे केला जाईल? तो केला जाईल पर्यावरणशास्त्रामध्ये. अतिशय सोपी प्रश्न आहे, पण हा प्रश्न बघा 2023 किंवा 2022 किंवा 23ला आलेला होता, पण प्रश्न विचारला जाता सेट विभागामध्ये. तर आपण लक्ष ठेवायचं आहे की काही लॉजिकली विचार पण करायचा आहे की पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी पर्यावरणशास्त्र असेल ना, अर्थसंबंधी जर अभ्यास करायचा तर अर्थशास्त्र असेल, मानवासंबंधी विचारलं तर मानवशास्त्र असेल, आणि भूगर्भासंदर्भात असेल तर ते भूगर्भशास्त्र असेल. हे उत्तर लॉजिकली पण कधी कधी येते, तर हे पण लॉजिक आपलं डोकं वापरायचं आहे, कारण की इथं आपलं दिमाग कसं चालते, डोकं कसं चालते हेच बघायचं असते सेट विभागाला. त्यामुळे अतिशय सोपे प्रश्न टाकतात, पण आपल्याला वाटतं की सेट विभागाचा खूप कठीण प्रश्न विचारेल, आपण डोकं लावतच नाही, आपल्याला सोडून देतो प्रश्न तो आपण, किंवा चुकीचं टिक मार्क करतो. मित्रांनो, असं नाही करायचं आहे, रिलॅक्स वेने पेपर सोडवायचा आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी पुढे घेऊन येत आहे. UGC म्हणजे युनियन ग्रँट कमिशन उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स कोणते सुरू केले आहेत? तर ते केलेले आहेत अध्यापन तयारी करण्यासाठी. कशासाठी केले आहेत ते? अध्यापन तयारी करण्यासाठी कोर्सेस चालू केलेले आहेत. आता पुढील प्रश्न, स्वयं ही एक DTH चॅनल आहे, ज्याच्यात मार्फत आपल्याला तांत्रिक, मानव आणि व्यवस्थापन विषयाचे म्हणजे या तिन्ही विषयांचे आपल्याला शिक्षण दिले जाते. म्हणजे याचं उत्तर आहे वरील सर्व. बघा पुढील प्रश्न बघूया. शिक्षक स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरणासाठी कुठली पद्धत वापरतात? तर ती वापरतात विमर्शी पद्धत. विमर्शी म्हणजे शिक्षक स्तरावरती विमर्शी पद्धतीने अध्यायांच्या समस्याचं निराकरण करण्यात येते. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापन बाबत प्रत्याभरण हे शिक्षणासाठी महत्त्वाचे असते. एखाद्या शिक्षकाला समजा कोणाकडून जर त्याच्याकडून म्हणजे आपण समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर आपण ते तिथं आपल्याला विचारतात की बा तुमचं रिमार्क द्या, म्हणजे आमच्यासाठी काय चांगलं आहे किंवा काय खराब आहे, आमच्या सेवेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सुधारणा करल्या जाते. तर त्यासाठी हॉटेल आपल्याला एक म्हणजे एक बुक देतो, त्यात आपल्याला एंट्री करायची असते की आपल्याला कधी तुम्ही कोणत्या देवस्थानाला गेला तिथे पण असे पुस्तक ठेवलं असतात की ते तुम्ही तुमचे रिमार्क द्या, चांगले वाईट. तर ते आपण तिथं म्हणजे देवस्थानामध्ये भक्त देतात, हॉटेलमध्ये त्यांचे क्लायंट देतात, म्हणजे त्यांचे जे येणारे पाहुणे असतात ते देतात, आणि शिक्षकांना देतात विद्यार्थी आणि पालक. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, हा पण प्रश्न पुष्कळ लोकांनी चुकलेला आहे. तर तो लक्ष द्यायचा आहे. हे व्हिडिओ वारंवार बघायचे आहेत, त्याच्याकडून तुमच्या लक्षात येईल की बा कशा पद्धतीचे प्रश्न विचारते सेट विभाग.
बघा पुढील प्रश्न आहे स्वयं म्हणजे काय. आता स्वयंचा फुल फॉर्म विचारला आहे तो आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर एस्पायरंट यंग एस्पायरिंग, इथं दिसत नाही आहे पण ते खाली लिहिलं आहे यंग एस्पायरिंग माइंड्स, असं उत्तर आहे त्याचं. बघा पुढील प्रश्न बघूया. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी ही जास्त योग्य पद्धत आहे. मागच्या याच्यात पण हा प्रश्न रिपीट झाला भाग 1 मध्ये. बघा हा प्रश्न डबल रिपीट झालेला आहे. पण याच्यात काय विचारलेलं आहे, योग्य पद्धत विचारली आहे. मागच्याच कोणती अयोग्य पद्धत विचारली ती, इथं योग्य पद्धत विचारली ती. योग्य पद्धत कोणची आहे, भूमिका पालन. म्हणजे समजा शिवाजी महाराजचा जर आपल्याला अभ्यास करायचा असला तर शिवाजी महाराजाची भूमिका त्यांना दाखवून, जसं आपण जाणता राजा वगैरे नाटक वगैरे बघतो, त्या नाटकाची भूमिका पालन आपल्या डोक्यात ती गोष्ट एकदम फिट बसते, त्याला म्हणतात भूमिका पालन. याच्या संदर्भात म्हणजे इतिहासाचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीने होते भूमिका पालन जर केली आपण तर. बघा पुढील प्रश्न बघूया. अध्यापना प्रक्रियेचा नियमन मूल्यमापन कशामुळे केला जातं, तर ती होते नैदांतिक पद्धतीने. ठीक आहे मित्रो. बघा पुढील प्रश्न बघूया. हा शेवटचा प्रश्न आहे आपला. संशोधकाच्या ठायी असलीच पाहिजे, काय असली पाहिजे, तर ती असली पाहिजे संशोधन अभियोग्यता. जर तो व्यक्ती संशोधनाचा अभियोग्यच नसेल तर तो संशोधन करू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर संशोधकाच्या ठायी कशाला पाहिजे, काय असायला पाहिजे, तर ते असायला पाहिजे संशोधन अभियोग्यता. तर मित्रो इथं आपला व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि चॅनल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.